कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी अनुसूचित जातीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर पालिका प्रशासन सज्ज झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 3ऱ्या मजल्यावर, ज्या ठिकाणी याआधी महापौर कार्यालय आहे आणि या महापौर कार्यालयामध्ये या ठिकाणी साफसफाई व देखभाल दुरुस्तीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर महापौर, उपमहापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची देखील या ठिकाणी साफसफाई व दुरुस्तीचे काम या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले 10 वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट असल्याने अनेक कार्यालय जे ते बंद होते आणि या बंद कार्यालयामध्ये त्यांची दुरावस्था झाली होती। त्यानंतर आता गेले काही दिवसापासून जे महापौर पदाचा दावा केल्यानंतर आज आरक्षण सोडत झाली आणि या आरक्षण सोडत नंतर शिवसेनेचे 2 दावेदार आणि त्याचबरोबर मनसेचा 1 दावेदार या ठिकाणी निर्माण झालं। विशेषतः पाहायला गेलं तर शिवसेनेचे किरण बांगले आणि त्याचबरोबर हर्षाली चौधरी थविल यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहेत, कारण शिवसेनेकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्याबळ आहेत आणि महायुतीमध्ये शिवसेनेचा महापौर या ठिकाणी होणार आहेत, कारण भाजपकडे अनुसूचित जातीच्या उमेदवार नसल्याने या ठिकाणी कुठेतरी शिवसेनेचा महापौर या ठिकाणी होणार आहेत, म्हणजेच महायुतीचा महापौर या ठिकाणी बसणार आहेत। विशेषतः त्यांच्या आधीच या ठिकाणी प्रशासनाकडनं देखभाल दुरुस्ती असेल, रंगरंगोटी असतील, त्याचबरोबर खुर्चीची दुरुस्ती, त्या ठिकाणी फर्निचर दुरुस्ती करून नव्याने सज्ज करत कार्यालय जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी तयार करत असल्याचं दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर महापौर पदाची ही खुर्ची अखेर किरण बांगले यांच्या ताब्यात जाणार की हर्षाली चौधरी थविल यांच्या महिला महापौरकडे जाणार, या गोष्टीचा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे। मात्र तरी देखील आपण पाहिलं तरी महापौर पदासाठी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना अज्ञातस्थळी नेण्यात आलं असलं तरी येत्या 2 दिवसामध्ये त्यांचा निकाल जो आहे, नेमकं महापौर कोण होणार आहे या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। त्यामुळे 2 दिवसात या खुर्चीवरती महापौर पदावरती कोण विराजमान होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र त्याआधीच महानगरपालिकेकडनं आता त्यांच्या कार्यालयाची देखील साफसफाई व दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रुपेश तांबोलीसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।